Good morning, everyone. It is a privilege to welcome you all to this important case lecture and training session on emergency first aid and respiration. We are honored to have with us Dr. Sudesh Darvekar sir, who is an MBBS, DNB Emergency Medicine and Assistant Professor at Dr. PDMMC Amravati. Sir, we are grateful for your presence and look forward to learning from your vast experience. I now request uh, Jyoti ma'am to welcome Dr. G.R. Gosavi sir, a principal at Dr. Panjabrao Deshmukh Polytechnic with a flower. Thank you ma'am. Now I request Gosavi sir to welcome our guest Sudesh Darvekar sir with a book and a flower. Thank you sir. I request Gosavi sir to welcome Amol sir with a book and a flower. Thank you sir. Now, without a further delay, let's begin this insightful session. So let's begin with CPR. So what is CPR? Clinically we say it's a cardiopulmonary resuscitation. बरं हिंदी मराठी इंग्लिश कशामध्ये घेऊ? मराठी. बरं. तर सीपीआर म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कोणता पण पेशंट एकदम अरेस्ट झाला. ठीक आहे? अरेस्ट म्हणजे काय? पेशंट लॉस ऑफ कॉन्शियसनेस म्हणजे पेशंट बोलत नाहीये, बेशुद्ध अवस्थेत आहे, पेशंट श्वास घेत नाहीये. आणि तिसरी महत्वाची गोष्ट त्याचा हार्ट बीट करत नाहीये. आता हार्ट बीट करत नाहीये हे आपल्याला कसं कळणार? पल्स वरनं. जर पल्स अब्सेंट आहे याचा अर्थ हार्ट बंद पडलेला आहे. पण ही कंडिशन प्रत्येक वेळेस नसते. पण जेव्हा पण एखादा पेशंट सडनली तुम्ही बघता की लॉस ऑफ कॉन्शियसनेस आहे, बेशुद्ध झालेला आहे, पल्स वगैरे तुम्हाला मिळत नाहीये, अशा वेळेस ही एक लाईफ थ्रेटनिंग मेडिकल इमर्जन्सी असू शकते. म्हणजे पेशंटला हार्ट अटॅक आलेला असू शकतो, हार्ट अरेस्ट असू शकतो. हार्ट अरेस्ट म्हणजे काय? हार्टने आपलं ब्रीथिंग पूर्णपणे थांबवलेलं आहे. अशा वेळेस लवकरात लवकर अशा पेशंटला जर आपण सीपीआर देऊ शकलो आणि मेडिकल फॅसिलिटीला नेऊ शकलो तर अशा पेशंटचे आयुष्य वाचू शकतात. ठीक आहे? तर जेव्हा पण आता पल्स वगैरे बघणं ही कधी थोडीफार मेडिकल एक्सपर्टीज आहे, कधी कधी लेमॅन लक्षात नाही येणार की पल्स आहे नाही आहे. पण जेव्हा 10 सेकंदापर्यंत जर तुम्ही आपल्या इथे प्रत्येक जण असं करा, डावा उजवा जो पण तुमचा हात डॉमिनंट असेल इथे हात इथे टच करा. इथे जे प्रॉमिनंट लागतंय ते आहे थायरॉइड. बरोबर? थोडंसं बाजूला गेल्यानंतर तुम्हाला पल्स जाणवायला लागेल. ही जी माझी मसल आहे त्याच्या समोरच्या साईडला जर तुम्ही प्रेस केलं तर तुम्हाला पल्स लागते. लागते? लागते की नाही? ठीक आहे? तर जनरली याला पण थोडी मेडिकल एक्सपर्टीज लागतात, प्रत्येकाला ते लक्षात येत नाही. पण जर 10 सेकंदापर्यंत जर तुम्हाला पल्स कोणाची पण जाणवली नाही याचा अर्थ यू हॅव टू स्टार्ट द सीपीआर. ठीक आहे? आता सीपीआर देणं म्हणजे फक्त छाती दाबणं असं नाहीये, त्याच्या मागचं पण एक सायन्स आहे. म्हणून आपण पुढे आता जे पण काही डिस्कस करणार ते सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. ठीक आहे? समजा हा पेशंट आता कुठेतरी अरेस्ट झालेला आहे, हा शांतपणे कुठेतरी बसला होता. लेट्स से की तुम्ही तपाडिया मॉल फिरायला गेले, त्या मॉलमध्ये अचानक एक माणूस तिथे कोसळलाय. तुम्ही काय करणार? तुम्हाला हेल्प करायला जायचंय. फर्स्ट स्टेप, हेल्प युअरसेल्फ बिफोर हेल्पिंग अदर्स. दुसऱ्यांना मदत करण्याच्या आधी तर पेशंट व्हर्बली आपल्याला रिस्पॉन्स करतोय की नाही तुम्हाला बघायचं आहे. समजा हा पेशंट आता तिथे पडलेला आहे. यू विल डू आर यू ओके, आर यू ओके, आर यू ओके. तुम्ही ठीक आहात, तुम्ही ठीक आहात, तुम्ही ठीक आहात. मी पेशंटच्या दोन्ही प्रॉमिनन्सेसवर दोन्हीही हातांनी एकाच वेळेस टॅप केला, ते पण 3दा. हे आपण का करतो? समजा एखादा पेशंटला पॅरालिसिस बसलाय आणि तुम्ही फक्त एका ठिकाणीच असं करताय तर कदाचित त्याला ते जाणवणार पण नाही. म्हणून ऑलवेज विथ 2 हँड्स. आपण जे परफॉर्म करतोय तुमच्यापैकी काही लोकांना समोर येऊन परफॉर्म करायचं आहे, म्हणून लक्ष द्या. ठीक आहे? हे इज नॉट रिस्पॉन्डिंग, आय एम चेकिंग फॉर पल्स. मगाशी मी थायरॉइड प्रॉमिनन्सवर गेलो, थोडंसं लेफ्ट साईडला गेलो, मी 10 सेकंड पर्यंत काउंट करणार की मला पल्स मिळतेय का. 1 2
3 4 5 6 7 8 9 10. नो पल्स, पेशंट इज नॉट ब्रीदिंग. आता तुम्हाला सीपीआर द्यायचा आहे. तर सीपीआर द्यायचा आहे म्हणजे सीपीआर ही एक थोडी डिफिकल्ट पोझिशन असते. तुम्ही फार लॉंग टर्म पर्यंत सीपीआर एकट्या जण देऊ नाही शकणार. म्हणून सगळ्यात महत्वाची सेकंड स्टेप इज कॉल फॉर हेल्प. ठीक आहे. पेशंट इज नॉट ब्रीदिंग, हेल्प हेल्प हेल्प. जर तुम्ही पब्लिक ठिकाणी असाल लोकांना बोलवू शकता. एकटे असाल तर आजकाल सगळ्यांच्या जवळ मोबाईल असतो. ऑलवेज कॉल अँड कॉल फॉर हेल्प. कॉल फॉर हेल्प नंतर जोपर्यंत मदत येते तोपर्यंत तुम्हाला आता सीपीआर इनिशिएट करायचा आहे. सीपीआर कसा इनिशिएट करायचा? आपलं हृदय माणसाच्या डाव्या बाजूला असतं. जनरली हे ज्या 2 निपल लाईन्स आहेत त्यांना आपण कनेक्ट केल्यानंतर इथून एक मधात मिडल लाईन ड्रॉ केल्यानंतर थोडंसं स्लाइटली लेफ्ट ही एक आयडियल पोझिशन आहे सीपीआर देण्याची. ठीक आहे. तर आपण सीपीआर नेमकं का देतो? कारण हृदय बंद पडलेलं आहे. हृदय एका बोनी केज मध्ये आहे, हाडाच्या सापळ्यामध्ये आहे. समोर जे इथलं हाड असतं त्याला आपण ब्रेस्ट बोन म्हणतो. बरोबर. तर त्या ब्रेस्ट बोनला आपण कंप्रेस करायचा प्रयत्न करतो जेणेकरून आतलं हार्ट आहे ते कंप्रेस होईल. जेव्हा ते कंप्रेस होईल त्यातलं ब्लड समोरच्या साईडला फेकण्यात येईल आणि हे ब्लड तुमच्या मेंदूला पोहोचेल. तर आपला उद्देश फक्त हार्ट चालू करणं नाहीये. हार्ट चालू होईपर्यंत मेंदूला पण रक्तपुरवठा होणार आहे. कारण मेंदूला रक्तपुरवठा होत राहिला, पेशंटचं हृदय सुरू झालं तरच तो नॉर्मल फंक्शन करू शकेल. पेशंटचं हृदय चालू झालं आणि जर ब्रेनलाच काही ब्रेन इंजुरी झाली तो आयुष्यभर कोमामध्ये राहील. दिस इज नॉट अ प्रोडक्टिव्ह लाईफ. म्हणून हे इतकं जास्त इम्पॉर्टंट आहे की एकदा सीपीआर सुरू झाला की त्याच्यामध्ये इंटरप्शन्स व्हायला नको. म्हणून सेकंड इम्पॉर्टंट स्टेप काय होती आपली? कॉल फॉर हेल्प. आलं लक्षात? आता पोझिशन आपण बरोबर डिनोट केली तर सीपीआर करायचा. ओके. तर यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय आहे? आता आय एम अ लेफ्ट हँड म्हणजे डॉमिनंट आहे माझा. बरेच जण राईट हँड डॉमिनंट असतात. तर टेक युअर डॉमिनंट हँड. चला सगळेजण माझ्या सोबत करा. टेक युअर डॉमिनंट हँड. उभं राहून केलं तरी चालेल, समोर घ्यायचं आहे. ओके. टेक युअर डॉमिनंट हँड. ठीक आहे. दुसरं नॉन डॉमिनंट हँड मागे घ्यायचं आहे. ओके. मागच्या साईडला बघितलं तर हे या पद्धतीने आहे. ठीक आहे. माझा मागचा हात मी अजून थोडा पुढे करणार या पद्धतीने. तर काय झालं याने? हा जो डॉमिनंट पोर्शन आहे हा समोर येणार. तर याने काय होत आहे? तुमचा सरफेस एरिया कमी होतोय. म्हणजे तुम्ही वरून जे प्रेशर द्याल ते छोट्या सरफेस एरियाने बरोबर डिलिव्हर होणार. आलं लक्षात? हे घेतल्यानंतर आपली जी पोझिशन आहे त्या पोझिशनवर मी ठेवणार. त्यानंतर मी 90 डिग्री वर येणार. आलं लक्षात? 90 डिग्री वर आल्यानंतर याचा फायदा काय होईल? हे प्रेशर इव्हनली खाली डिलिव्हर होईल. आता हे प्रेशर देताना मी माझ्या कमरेमधनं वाकणार. मी असं किंवा अशा पद्धतीने लीन नाही करणार. हे जे हँड्स आहेत ते एकदम लॉक राहतील. आलं लक्षात? मी 90 डिग्री वर आलो आणि मी पेशंटचे जो जेवढा सापळा आहे 1/3 डेप्थ मध्ये ते आपण गेलो पाहिजे आतमध्ये. ठीक आहे. जेव्हा एका मिनिटाला 100 ते 120 वेळा आपण हे कंप्रेस करू तेव्हा चान्स आहे की पेशंट वाचू शकेल. आलं लक्षात? तर हे करताना यू हॅव टू अचीव 100 to 120 कंप्रेशन्स. आता याच्यामध्ये नेक्स्ट स्टेप असते की आपल्याला पेशंटला एअर द्यायची असते, हवा द्यायची असते. राईट? तर त्याच्यासाठी काही स्पेसिफिक इन्स्ट्रुमेंट्स आहेत जे अवेलेबल असतात किंवा अंबू बॅग असते. तर याच्यामध्ये अंबू बॅग पण असते. आता आपल्याकडे या गोष्टी अवेलेबल नाहीयेत. मग काय करायचं? माउथ टू माउथ ब्रीदिंग जर आपल्याला पेशंटला द्यायची असेल तर माउथ टू माउथ ब्रीदिंग इज नॉट रेकमेंडेड. नॉट ॲट ऑल रेकमेंडेड. पण जर तरीही तुम्हाला द्यायची असेल की समजा तुमचा खूप जवळचा माणूस आहे, घरचा व्यक्ती आहे आणि तुम्ही त्यांना माउथ टू माउथ ब्रीदिंग देऊ शकता तर तुम्ही हँकरचीफ वापरू शकता. ॲट द मोस्ट ते तुम्ही करू शकता. पण जनरली
ले पर्सनसाठी जसं आपल्याला HIV स्टेटस किंवा व्हायरल स्टेटस माहिती नाही आहे, त्याचा इन्फेक्टिव्ह स्टेटस माहिती नाही आहे, किंवा काही लोक तंबाखू, खर्रा आणि अनहायजेनिक कोण माउथ टू माउथ देणार आहे, है ना? तर माउथ टू माउथ अशा सिच्युएशन मध्ये कम्प्लिटली इंडिकेटेड नाही आहे. स्टडी सांगतात की माउथ टू माउथ ब्रिदिंग वगैरे देण्यापेक्षाही इम्पॉर्टंट आहे चेस्ट कम्प्रेशन्स. तर ऍटलिस्ट तुम्ही चेस्ट कम्प्रेशन जरी इफेक्टिव्हली दिले तर जवळपास 18% लोकांचे जीवन वाचू शकतात. ठीक आहे. जर माउथ टू माउथ ब्रिदिंग द्यायची असेल तर महत्वाची स्टेप काय आहे की पेशंटचा नोज आहे ते पिंच करणं इम्पॉर्टंट आहे. पिंच केल्यानंतर ते असं समोरच्या साईडने लिफ्ट करावं लागतं. ठीक आहे. आणि 30:2 हा रेशो आहे. म्हणजे 30 कम्प्रेशन झाल्यानंतर 2 ब्रिदिंग तुमच्या छातीमध्ये कम्प्लीट घेऊन पेशंटच्या तोंडामध्ये ब्लो करायचे असतात. ओके. पण आपला पूर्णपणे फोकस सीपीआरच्या क्वालिटीवरच आहे. गुड क्वालिटी सीपीआर आपण दिला पेशंटचे आयुष्य वाचू शकतात. ठीक आहे. आतापर्यंत आपण जे काही डिस्कस केलं त्याच्यामध्ये कोणाला काही अडचण? स्टुडंट्स? बरं. आता आपण याच्या पुढचं जे डिस्कस करणार आहे ना ते चेरी ऑन द टॉप आहे. म्हणजे जेवढं आपल्याला लक्षात राहिलं तेवढं बेटर. नाही आलं तर नाही आलं, ऍटलिस्ट आपल्याला सीपीआर तरी देता आला पाहिजे. ओके. तर अशा वेळेस आपण इम्पॉर्टंट सांगितलं की कॉल फॉर हेल्प. दुसरा माणूस जेव्हा कॉल फॉर हेल्पला येतो जनरली असं इंडिकेटेड आहेत थिएटर्स, रेल्वे स्टेशन्स, एअरपोर्ट, बस स्टँड्स आणि एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्स. अशा ठिकाणी मॅन्युअल डिफिब्रिलेटर असायला पाहिजे. इन केस ते जर मॅन्युअल डिफिब्रिलेटर अवेलेबल असेल तर ते मॅन्युअल डिफिब्रिलेटर घेऊन यायचा. डिफिब्रिलेटर म्हणजे फिल्म्समध्ये तुम्ही बघितलं असाल शॉक्स देतात, है ना? तर ते शॉक देणारं ते यंत्र आहे, पण ते लेमॅन लोकांसाठी बनवलं गेलं आहे. तर त्याच्यामध्ये जस्ट स्टिकर्स असतात आणि त्यांना वायर्स कनेक्टेड असतात. त्याच्यावर चित्र असतं. त्या चित्रामध्ये सरळ सरळ लिहिलेलं असतं की कुठे तो पॅड लावायचा आहे. तर जनरली आपण आपलं हृदय कोणत्या साईडला आहे? लेफ्ट, बरोबर. तर लेफ्ट साईडला हृदय आहे, या साईडला आपण एक पॅच लावतो आणि हृदयाच्या या बाजूला एक पॅच लावतो. ती मशीन ऑन केली की ती मशीनच स्वतःहून प्रॉम्प्ट करते की तुम्हाला करायचं काय आहे. तिने जे पण इन्स्ट्रक्शन्स फॉलो केले ते करायचे. ही मशीन शॉक सांगताना तुम्हाला आधी प्रॉम्प्ट करते की डिलिव्हरिंग शॉक. जर असं मशीनने प्रॉम्प्ट केल्यानंतर यू हॅव टू मेक शुअर की तुम्ही आजूबाजूच्या सराउंडिंगला टच नाही करत आहे. तुम्ही दूर राहणं आवश्यक आहे जोपर्यंत ती मशीन शॉक डिलिव्हर करत नाही. कारण आपल्याला जर शॉक लागला तर ते आपल्याला इजा होणार. बरोबर. लक्षात आलं? चला आपण एक डेमो घेऊन बघूया. उभा राहा. तुझं नाव सांग. काय? हितेश. हितेश, समजा तू तुझ्या काही मित्रांसोबत कुठेतरी पिकनिकला गेलाय आणि त्या पिकनिकच्या ठिकाणी फार अशी छानशी नदी आहे. तुझ्या मित्रापैकी काही जण त्याच्यामध्ये पोहायला गेले, एक जण डुबायला आला. कसा तरी तुम्ही त्यांना किनाऱ्यावर आणला. ठीक आहे. तर याला तू कसं जाशील? कदाचित त्याचं हृदय बंद असेल. काय करणार तू? इकडे ये, करून दाखव. हा तुझा मित्र पडलेला आहे. आपण आतापर्यंत जितकं डिस्कस केलं ते करायचं आहे. बाकीच्यांनी हितेश काही मिस्टेक करत आहे का ते बघायचं आणि जर तुम्हाला काही मिस्टेक लक्षात आली तर ते हात वर करून सांगायची. ओके. हितेशने काही मिस्टेक केली का? काय? पल्स चेक नाही केली. अजून कोणाला काही टाकायचं म्हणजे त्याच्यात शोल्डरवर टॅप नाही केला. अजून कॉल फॉर हेल्प नाही केली. आणखीन पण सगळ्यात महत्वाची स्टेप काय नाही केली त्यांनी? त्यांनी इन्शुअर केली नाही सीन सेफ्टी. सगळ्यात महत्वाचं काय होतं? सीन सेफ्टी. आता हा पोहायला गेलेला आहे, बरोबर. कदाचित ते खोल असेल, त्याला काहीतरी विषारी एखादा पाण्यातला जीव चावला असेल, कोणाला काय माहिती. कधी कधी काही काही प्रकारच्या साप चावल्याने पण हार्ट बंद पडण्यासारखं सिच्युएशन येते. तर सगळ्यात महत्वाचं काय आहे? व्हेरीफाय सीन सेफ्टी. चला स्टुडंट्स, एकाच आवाजामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट काय आहे?
व्हेरीफाय सीन सेफ्टी, व्हेरीफाय सीन सेफ्टी, व्हेरीफाय सीन सेफ्टी. ठीक आहे. नेक्स्ट स्टेप, सेकंड स्टेप. अजून सेकंड मिस्टेक काय केली? पहिल्यांदा तो चेक करणार ना, सगळ्यात पहिले काय करणार? दोन हाताने टॅप करणार. दुसरी स्टेप, टॅप कर, परफॉर्म करायचं. मन काय म्हणणार? कर, करून दाखव. आर यू अलाइव्ह नाही म्हणत आपण, ठीक आहे, तसंही चालेल. आर यू ओके, आर यू ओके, आर यू ओके. ठीक आहे. त्याच्यानंतर काय? पेशंट इज नॉट रिस्पॉन्डिंग, चेकिंग फॉर पल्स. पल्स यू विल चेक फॉर 10 seconds. म्हण 1 2 3 4 5 6 7 8 9 10. पल्स इज नॉट palpable, नो रिस्पॉन्स. त्याच्यानंतर कशी करणार कॉल फॉर हेल्प? कर कर, कसं करणार? अराउंड पीपलला कसं बोलवणार? हेल्प हेल्प, परफॉर्म कर असं. कम ऑन, हेल्प हेल्प हेल्प. ठीक आहे. पुढे चला, हेल्प करायला कोण येत आहे? चलो चला, हा धावायला आला. काय सांगशील याला सगळ्यात पहिले? या सिच्युएशन मध्ये यू विल कॉल फॉर ॲम्ब्युलन्स ऑल्सो. कॉल द ॲम्ब्युलन्स अँड ब्रिंग दी AED, ब्रिंग दी ऑटोमेटेड एक्सटर्नल डिफिब्रिलेटर. गॉट इट? ठीक आहे. तो ॲम्ब्युलन्सला बोलवायला जा आणि डिफिब्रिलेटर घेऊन ये. कसं करशील CPR तोपर्यंत? हम्म 100 to 120 कंप्रेशन्स देऊ. बरोबर. अजून चला चालू कर. एका मिनिटाला किती द्यायचे तुला? 30:2 कंप्रेशन व्हेंटिलेशन रेशो आहे. ठीक आहे. जर आपल्याला व्हेंटिलेशन वगैरे आपण करणार नसू, तेवढं त्यांनी कन्फ्यूज नाही व्हायचं. मेन आहे एका मिनिटाला 100 ते 120. आलं लक्षात? ठीक आहे. तू बोलवलास, इतका वेळ नाही लागत ॲम्ब्युलन्सला कॉल करायला, हो ना? चल तू कंप्रेशन चालू कर. चला, कोणी मोजत आहे एका मिनिटासाठी? एकाने. चलो करो. 1 मिनिट झालं की सांगायचं. हात असे कर, इथून वाकायचे नाही, हे टाईट ठेवायचं. चलो काउंट कर तोंडाने. एका मिनिटाला किती करायचे तुला? 100 ते 120. हे बघ, ब्रिस्ट वापरायचे नाही, ब्रिस्ट कडक ठेवायचे बिलकुल. असं असं बिलकुल होऊ द्यायचं नाही. कर. एका मिनिटाला काउंट कर तोंडाने. तोंडाने, मोठ्याने, बाकीच्यांना ऐकायला येऊ दे. झाला? 1 मिनिट झाला. किती झाले? एका मिनिटामध्ये किती झाले? फक्त अचीव किती करायचे? 130 नाही, 100 to 120. ठीक आहे. आपण जर मिनिमम जरी पकडले तर किती व्हायला पाहिजे होते? 100 तरी व्हायला पाहिजे होते. तू थकला का? करू शकतो अजून मग? करू. एका मिनिटामध्ये किती झाले पाहिजे? 100. चलो आता परत एकदा ट्राय कर. चला, टाइम मोजणं चालू करा. स्टार्ट. चूक काय करतोय हा परत? लॉक असले पाहिजे, ब्रिस्ट एकदम स्टेडी, हार्ड रॉक.
झालं का रे? 1 मिनिट झालं. किती गेलेस? 78. दम आला की नाही? आलं लक्षात? तर हे वाटते तितकं सोपं नाहीये. आलं लक्षात? 1 मिनिटामध्ये 100 ते 120 अचीव्ह करणं हे वाटतं तेवढं सोपं नाहीये. म्हणून कॉल फॉर हेल्प म्हणून हा जो गेला ना, तर याचा अर्थ नाहीये की बस आपलं काम संपलं. तुम्हाला ऑलवेज हेल्प लागेल, कारण जसं आपण सीपीआर चालू करू, आपल्याला जोपर्यंत पेशंटला म्हणजे हेल्थ केअर फॅसिलिटी मिळत नाही, जोपर्यंत हा ॲम्ब्युलन्सनी हॉस्पिटलला पोहोचत नाही, तोपर्यंत अनइंटरप्टेड सीपीआर द्यायचा आहे. न थांबता कंटिन्यू सीपीआर द्यायचा आहे. हे कधी शक्य होईल? जेव्हा तुम्हाला हेल्पला जास्त लोक असतील. ठीक आहे? म्हणून आयडियली सीपीआर 2 व्यक्तींनी द्यायचं असतं. थकायला आलं की सांगायचं चेंज, म्हणजे दुसरा जण तयार राहतो. जसा हा चेंज म्हणणार, दुसऱ्याने लगेच त्याच्यावर हात ठेवून लगेच ते सीपीआर चालू करायचं. ठीक आहे? जगामधला सगळ्यात जास्त सीपीआर किती तास चाललाय माहितीये का? 48 तास. तर हा फक्त काही स्पेसिफिक पेशंट, तर हा काही फक्त स्पेसिफिक पेशंटसाठीच असतो. म्हणजे जे आपल्याकडे सियाचीन किंवा अशा एकदम थंड प्रदेशामध्ये असतात आणि असे एकदम त्या थंड मलव्याखाली दमून जातात, तर असे पेशंट्सच फक्त इतक्या वेळच्या सीपीआरने चालू राहतात. जनरली दुसऱ्या बाकीच्या रिझनसाठी जनरली 30 मिनिटं आपण सीपीआर कंटिन्यू करतो. ठीक आहे? 30 मिनिटापर्यंत जर काहीच ऍक्टिव्हिटी आली नाही तर जनरली पेशंट वाचत नाही. पण आपलं काम काय आहे ऍज अ लेमॅन पर्सन? आपल्याला जसा सीपीआर सुरू केला, जोपर्यंत आपण हेल्थ केअर फॅसिलिटीमध्ये पोहोचत नाही तोपर्यंत आपल्याला सीपीआर कंटिन्यू करायचा आहे. ठीक आहे? सर टीचर्सपैकी कोणाला ट्राय करायचं असेल तर आपण सर एक विद्यार्थी आहे, तुम्ही लेक्चर घेता घेता तो जस्ट कोलॅप्स झाला. जस्ट सर, सिनेरिओ इज ओपन. शोल्डर टॅप करून घ्यायचे. आर यू ओके, आर यू ओके, आर यू ओके. त्याच्यानंतरही जर असं वाटून राहिलं की अजून काही झालेलं नाही, पल्स चेक करायचा, 10 पर्यंत काउंट करायचे आहे. जर तोपर्यंत आपल्याला पल्स आलेली असेल असं वाटलं आहे तर ठीक, अदरवाईज त्याला सीपीआरची तयारी करायची. सीपीआर साठी सांगितलेल्या सरांनी आपला जो डॉमिनंट हँड आहे तो पुढे घ्यायचा, नॉन डॉमिनंट हँडनी त्याला मागे वळायचं आणि 1 मिनिटाला 100 ते 120 वेळा कॉम्प्रेशन करायचं आहे. सर ब्रिस्ट हे जे आहे ना, ब्रिस्ट बिलकुल वाकवायचे नाही. ब्रिस्ट एकदम स्ट्रेट टाईट. तुम्ही 90 डिग्री वर याल, वरून पूर्ण 10. मी फक्त माझ्या कमरेतून वागतोय. शोल्डर्स, एल्बोज बिलकुल बेंड नाही करायचे. हो, हेच खालीच आहे बिलकुल. कोणी टाइम बघत आहे की नाही? चला, टाळ्या सरांसाठी. थँक्यू सर, थँक्यू. सरांनी एकदम छान सीपीआर दिला. पण कोणाला याच्यामध्ये काही मिस्टेक मिळाली का? कोणती? कॉल फॉर हेल्प नव्हती. तर कॉल फॉर हेल्प जर नसेल तर काय होणार? एक माणूस किती वेळ सीपीआर देणार? मग सीपीआर इंटरप्ट होणार. सीपीआर इंटरप्ट झाला नाही पाहिजे. म्हणून इक्वली इम्पॉर्टंट इज टू कॉल फॉर हेल्प. ठीक आहे? आता आपल्या याचा टॉपिक आहे प्रायमरी फर्स्ट एड अँड सीपीआर. तर सीपीआर इम्पॉर्टंट आहे. आपण अजून एक इमर्जन्सी सिच्युएशन फास्ट मध्ये डिस्कस करूया. समजा
तू ये समोर, तू येतोस, तू ये, दोघांपैकी कोणी यायचं नाही. ठीक आहे. समजा तुम्ही एका रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेले आहेत, बरोबर. रेस्टॉरंटमध्ये तुमचं जेवण सुरू आहे आणि जेवण करता करता तुम्ही ज्याच्यासोबत पण गेले असाल, खाता खाता एकदम त्याचा चेहरा एकदम हिरवा निळा पडला. ठीक आहे. दिस इज कॉल्ड चोकिंग. दिस इज अ युनिव्हर्सल साइन ऑफ चोकिंग. युनिव्हर्सल साइन ऑफ चोकिंग म्हणजे टिपिकली पेशंटचे हात असे असतात. ठीक आहे. पेशंट चोक करतोय, श्वास घेत नाहीये. तुम्ही काय विचारणार? आर यू चोकिंग, आर यू चोकिंग, आर यू चोकिंग. तू काय म्हणशील? आर यू चोकिंग? ही इज टेलिंग मी येस, म्हणजे ही इज नॉट चोकिंग ॲट ऑल. बरोबर. जर तुम्ही बोलू शकत आहे म्हणजे पेशंटला काहीच गरज नाही आहे, पेशंटला काही प्रॉब्लेम नाही आहे. पण जर खरंच चोकिंग असेल तर तो बोलूच शकणार नाही. बरोबर. तर अशा पेशंटसाठी काय करायचं? कारण ही सिच्युएशन जी आहे ही पण लगेच सीपीआरला कारणीभूत ठरू शकते. म्हणून या पेशंटला जे पण काही अन्न घटक आतमध्ये अटकला आहे तो लवकरात लवकर डिसलॉज करणं, तोंडाच्या पेशंटच्या तोंडातनं बाहेर आणणं आवश्यक आहे. तर काय करायचं? अगेन परफॉर्म लेफ्ट डॉमिनंट हँड. ठीक आहे. मी काय करणार? माझा डॉमिनंट हँड याच्या पोटाच्या जस्ट खाली ठेवणार, मुठ्ठी बांधणार. ठीक आहे. माझा दुसरा हात मी इथे पकडलाय, माझी ग्रिप स्ट्रॉंग आहे. ठीक आहे. अशा नंतर बॅकवर्ड अँड अपवर्ड. ठीक आहे. बॅकवर्ड अँड अपवर्ड असं मी थ्रस्ट देणार. ठीक आहे. आता दिस थर्स्ट इज ऑल्सो व्हेरी पेनफुल. या थर्स्टने काय होतं? तुमचं इंट्राथोरॅसिक प्रेशर वाढतं, म्हणजे तुमच्या छातीमध्ये असणारं प्रेशर वाढतं. ते प्रेशर बिल्डअप होतं आणि इथे जो पण काही घास अडकलेला आहे, डिसलॉज झालेला आहे, तो प्रेशर जनरेट करून तो तोंडातनं बाहेर यायचा प्रयत्न करतो. तर आपण काय करणार? मी जेव्हा पण असा थ्रस्ट देणार, थ्रस्ट दिल्या मी दुसऱ्या हाताने याला समोर ढकलणार, जेणेकरून त्याच्या तोंडातलं जे आहे ते फटकन बाहेर येईल. हे मी कधीपर्यंत करणार? जोपर्यंत तोंडातलं अन्न बाहेर येत नाही तोपर्यंत. आता हा ठीक आहे, याची फिजिक्स चांगली आहे, बारीक आहे म्हणून ठीक आहे. काही जण खूप जास्त हेल्दी असतात. जर असं करता करता हा निघाला नाही, हा अनकॉन्शियस झाला आणि हा पडला, याला घेऊन मी पण पडून जाईल खाली. म्हणजे हा तर इमर्जन्सी मध्ये आहेच, भिंतीवर इम्पॅक्ट, जमिनीवर इम्पॅक्ट पडून माझे डोकं फुटेल. ते डबल इमर्जन्सी झाली. म्हणून काय करायचं? मेक शुअर तुम्ही जेव्हा मागे उभं राहता ना, पेशंटच्या दोन पायामधून एक पाय असं मागे ठेवायचं. आलं लक्षात? दिसतंय सगळ्यांना? ठीक आहे. अशा पद्धतीने थ्रस्ट देता देता हा जर पडला इन केस, तर आय एम सेव्ड ना. अशा याच्यामध्ये आता हे करता करता समजा हे निघालंच नाही आणि हा लॉस ऑफ कॉन्शियसनेस मध्ये गेला, म्हणजे बेशुद्ध झाला. ठीक आहे. मग आपण काय करणार? एक स्टुडंट समोर या, इकडे असा बरं, एक या, कोणी पण काय बाजूला घे. तू बेशुद्ध झालाय, माझ्या अंगावर पाय टाकून दे. हा बेशुद्ध झालाय, याचे दोन्ही पाय पकड, दोन्ही पाय उचल. ठीक आहे. खाली ठेवता. ठीक आहे. झोपून जा. ठीक आहे. पेशंटला अशा पद्धतीने खाली झोपवायचं आणि मग चालू करायचा सीपीआर. आलं लक्षात? चलो, थँक्यू. आलं लक्षात? कोणाला काही डाऊट? आता एक तिसरी महत्वाची इमर्जन्सी आपण डिस्कस करू आणि आपण कार्यक्रम थांबवून देऊ. आपण क्वेश्चन आन्सर्स घेऊया त्यानंतर. ठीक आहे. समजा एखाद्या पेशंटचं रोड ट्रॅफिक ऍक्सिडेंट झालेला आहे ना, ऍक्सिडेंट झालेला आहे आणि पेशंटच्या ह्याच्यातनं असं भळभळ रक्त वाहत आहे. काय कराल? युएसए मध्ये याच्यासाठी एक स्पेशल स्टॉप द ब्लीड नावाची कॅम्पेन घेतली जाते. स्टॉप द ब्लीड म्हणजे त्यांच्याकडे असे काही स्पेसिफिक इन्स्ट्रुमेंट्स असतात, सिंपल इन्स्ट्रुमेंट्स असतात, ज्याने ते ब्लड थांबवतात. रक्तप्रवाह थांबवणं हे इम्पॉर्टंट आहे. याच्यासाठी असं नाही की व्हॅस्क्युलर सर्जनच पाहिजे.
अल्टिमेटली जर मोठं ब्लड वेसल तुटलं असेल तर वॅस्क्युलर सर्जनच लागणार, पण तोपर्यंत एक लेमॅन पर्सन काय करू शकतो, तुमच्यासाठी कोणता पण तुमच्या जवळ जो क्लीन क्लॉथ आहे तो तुम्ही वापरू शकता. जस्ट कॉन्स्टंट प्रेशर फॉर 10 मिनिट्स कॅन स्टॉप द ब्लीड. ठीक आहे, एकदा क्लीन याने 10 मिनिट कंटिन्यू प्रेशर द्यायचं, त्याने ब्लिडिंग थांबणार. त्याने पण नाही थांबलं तर जॉईंटच्या वर एखादा टुर्निकेट किंवा एखादा रुमाल पक्क बांधून घ्यायचा, त्याने थोडासा फ्लो अजून रेग्युलेट होईल आणि हे ब्लिडिंग थांबेल. ठीक आहे, या सिंपल मॅन्युअरने पेशंटचे आयुष्य वाचू शकतं. याच्यातलंच चौथा इम्पॉर्टंट पार्ट, रोड ट्रॅफिक ऍक्सिडेंट आहे. आपल्या याच्यामध्ये हेल्प करायची म्हणून सगळे लोक जमतात, ऑटो वगैरे काहीतरी थांबवतात आणि जसं शक्य होईल तसं पेशंट त्याच्यामध्ये ठेवतात. बरोबर, हे असं होता कामा नये. शक्यतोवर आपल्या बॉडीमधला सगळ्यात व्हल्नरेबल पार्ट ऍक्सिडेंटमध्ये मान असतो, कारण या मानेमध्ये ब्रिदिंग सेंटर असते. जर हे डॅमेज झालं तर पेशंट वाचणार नाही. ओके, म्हणून काय करायचं असतं, कोणता पण पेशंट हलवताना जनरली हेड आणि तुमचं ट्रंक हे हालायला नको. ते न हालताच तुम्हाला बरोबर ट्रान्सपोर्ट करता आलं पाहिजे. ठीक आहे, तर ते कसं करायचं, जसं हा आता मगाशी झोपलेला होता, आपण काय करणार, कोणत्या पण पेशंटची बोनी प्रॉमिनन्सेस म्हणजे खांदा, कंबर इथे हात ठेवणार. एक जण पेशंटच्या डोक्याच्या जवळ हात ठेवणार आणि ऍट द काउंट ऑफ 3, 1, 2, 3 आपण पेशंटला एका साईडला टिल्ट करणार आणि तिसरा व्यक्ती तुमच्या घरी चादर वगैरे असं काही असेल तर ते त्याच्या खाली स्वीप करणार. मग पेशंटला परत जागेवर आणणार. अशा पद्धतीने आपण चादर पेशंटच्या खाली घेतलेली आहे आणि मग अशा दोन्ही प्रॉमिनन्सेसवर म्हणजे खांदा, जांग आणि पाय याला धरूनच आपण पेशंटला उचलणार आणि अशा पद्धतीने आपण हलवणार, जेव्हा ॲम्ब्युलन्स अवेलेबल नसेल आणि रस्त्याच्या साईडने तुम्हाला पेशंट सेफ एरियात न्यायचा असेल तेव्हा. आलं लक्षात? आतापर्यंत आपण जेवढं काही डिस्कस केलं तर सगळ्यात इम्पॉर्टंट घटक जो आहे तो आहे सीपीआर आणि स्टॉप द ब्लीड. या दोन गोष्टी जरी तुम्ही केल्यात तर तुम्ही खूप लोकांचे आयुष्य वाचवू शकता. ठीक आहे, कोणाला काही क्वेश्चन असेल तर क्वेश्चन घेऊया आपण आता. जर पल्स नसेल तर सीपीआर द्यायचा. सगळी म्हणजे लॉस ऑफ कॉन्शियसनेस, नॉट ब्रीदिंग आणि नो पल्स, याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा घटक अब्सेन्स ऑफ पल्स आहे. जर पेशंटला पल्स नसेल इमिजिएटली सीपीआर द्यावा लागतो. नाही, याच्यामध्ये कसं आहे, आपल्याला रक्त पण थांबवायचं आहे आणि त्याचं हृदय पण सुरू करायचं आहे. रक्त थांबवणं पण इम्पॉर्टंट हे आहे, कारण जर रक्तच वाहून गेलं तर मग ते सर्क्युलेशन कसं होणार बॉडीमध्ये. तर दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत, ब्लीड पण थांबवायचं आणि हृदय पण चालू करायचं. म्हणून इम्पॉर्टंट घटक चेन ऑफ सर्व्हायव्हल मध्ये हाच आहे, कॉल फॉर हेल्प. सगळ्याच गोष्टी महत्त्वाच्या आहेत पण कॉल फॉर हेल्प म्हणूनच तेवढं इम्पॉर्टंट आहे, कारण जितके लोक जमतील तितकं तुम्ही इफेक्टिव्हली सगळ्या गोष्टी करू शकाल. अजून काही सर, काही क्वेश्चन? कोणाला काही प्रश्न? ठीक आहे, पटकन. सगळ्यात महत्त्वाची स्टेप काय? व्हेरीफाय सीन सेफ्टी. तू सांग पटकन. टॅपिंग, देन कॉल फॉर हेल्प. ठीक आहे, कंप्रेशन्स 100 to 120 per minute. ओके, चेक द पल्स. करेक्ट. तर ठीक आहे, थँक्यू फॉर पेशन्स लिसनिंग. तर कोणा तर कसं आहे, समजा आपल्याला एखादा स्नेक बाईट असते ना,
जनरली 80 to 90% स्नेक बाईट पेशंटमध्ये डेथ कशामुळे होते? हा, तर कार्डियक अरेस्टमुळे डेथ जास्त होतात की आम्हाला विषारी साप चावला, पण जनरली 80 ते 90% मध्ये साप विषारी नसतोच. खूप कमी चान्स आहे की साप विषारी असेल. तर जेव्हा पण असा साप वगैरे चावतो ना, तर म्हणजे त्या सापाच्या डंख वगैरे कसा मारलेला आहे, बाईट मार्क कसा आहे, त्यावरून थोडंफार लक्षात येतं की पॉयझनस असेल, नॉन पॉयझनस असेल, पण ते 100% शुअर नाही आहे. म्हणून डॉक्टर नेहमी क्लिनिकल डिसिजन्सवर जातात. आता पेशंटला जर साप चावलेला आहे तर सगळ्यात इम्पॉर्टंट तेच आहे, व्हेरीफाय सीन सेफ्टी. जनरली काही जण साप मारतात आणि सोबत घेऊन जातात. इन केस जर तुम्ही साप मारला असेल आणि मग तो दवाखान्यात आणणार असाल डॉक्टरांना दाखवायसाठी, करायचं हे पण काही हरकत नाही. म्हणजे मारलाच आहे बा, आता विषारी होता की नव्हता, पण विषारी साप पण म्हणजे डेथ पॉयझनस स्नेक इज इक्वली हॅझार्डस इफ यू टच हिम नियर हिज माउथ. तर विषारी साप किंवा कोणत्याही सापाच्या मृत जरी असला तरी त्याच्या तोंडाजवळ हात लावायचा नाही, कारण तो चुकून जरी त्याची बाईट झाली तर इट इज ऑल्सो डेंजरस अँड पॉयझनस. जे मूवीज मध्ये दाखवतात ब्लेड मारणं वगैरे, इट इज कम्प्लिटली कॉन्ट्रा इंडिकेटेड. असं एका जमान्यात होतं, म्हणजे ब्रिटिश काळामध्ये 1948चा एक असा स्टडी आहे की साप चावला आणि जवळपास 48 कोंबड्या, काही जण गावाकडे कोंबड्या लावतात जखमीला, तर अशा कोंबड्या लावल्या आणि अशा 48 कोंबड्या मेल्या आणि त्या एका पेशंटचा जीव वाचला. अशी स्टडी इतक्या जुनी आहे, पण आता हे सगळं कॉन्ट्रा इंडिकेटेड आहे. इव्हन काही जण ती म्हणजे जिथे साप चावलेला आहे त्याच्यावर काही जण धाग्याने वगैरे असं जोर बांधतात, काही एखाद्या रुमालाने म्हणा किंवा यामध्ये म्हणा, तुम्ही बांधू शकता, पण 100% ते पण असं अप्लिकेबल नाही आहे. कारण काही जण इतके जास्त बांधतात की तो स्नेक नॉन पॉयझनस असतो, तुम्ही बांधलेलंच इतकं पक्क असते की ब्लड सप्लाय हॅम्पर होऊन त्याला अँप्यूट करावं लागते. एवढं मात्र नक्की की टेन्शन घ्यायचं म्हणजे काम राहणं आवश्यक आहे. जास्त अशा फिजिकल एक्झर्शन करणं अवॉइड करायचं आहे, कारण तो पॉयझनस असला तर सर्क्युलेशन फास्ट व्हायला नको. तुम्ही जॉईंटच्या वर एखाद्या रुमालाने वगैरे ते घट्ट बांधू शकता. या केसेसमध्ये लवकरात लवकर हॉस्पिटलला पोहोचणं हेच इम्पॉर्टंट आहे. बाकी तिथे काहीच करायचं नाही, निक देणं वगैरे वगैरे काहीच करायचं नाही. शॉक देण्याच्या याच्यामध्ये पण सेमच आहे कन्सेप्ट, व्हेरीफाय सीन सेफ्टी इम्पॉर्टंट आहे. पेशंटला शॉक लागल्यानंतर आजूबाजूचा एरिया सेफ असेल तर तुम्ही पेशंटला तात्काळ वैद्यकीय सल्ल्याच्या याच्यामध्ये घेऊन या, कारण ती पण एक वेगळ्या पद्धतीची इमर्जन्सी आहे, त्याच्यावर दुर्लक्ष नाही करताय. पण ॲज अ लेमॅन पर्सन असं काही त्याच्यात जास्त आपण करू नाही शकत. शॉक लागल्यानंतर जनरली सीपीआर द्यायची गरज नाही पडत, पण कसं हाऊसहोल्ड जो शॉक असतो तो कदाचित तो असा पूर्ण बॉडीमधून ट्रॅव्हल झाला तर सिव्हिअर शॉक्समध्ये एंट्री वुंड आणि एक्झिट वुंड दिसतं. तर अशा वेळेस हृदयामधून पण ते शॉक जातात, तर मग शक्यता आहे की त्याचं हृदय बंद पडू शकेल. तर जेव्हा पण हृदय बंद पडतं सीपीआर द्यायला म्हणजे द्यायचाच, न देण्याचं असं काहीच नाही आहे. जेव्हा जेव्हा हार्ट बंद पडेल तो गिव्ह सीपीआर. ओके, ठीक आहे. थँक्यू फॉर पेशन्स लिसनिंग. Thank you so much, sir, for this very informative session. This would probably save a life at some point of our life. Thank you for this precious knowledge. We are grateful to Gosavi sir and the institute for conducting this session for us. I would like to thank the whole teaching and non-teaching staff, students and committee members for their help, cooperation and active participation for making this session successful. Thank you.